नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज पुन्हा हा व्हिडिओ जो आहे तो एशा पृथ्वी तसंच गौरीनॉमिक्स दोन्ही चॅनेलवरून प्रदर्शित होणार आहे. डॉक्टर गौरी पिंपळे आपल्या सोबत आहेत आणि आम्ही जो गेल्या वेळी व्हिडिओ केला डी-डॉलरायझेशन वरचा, त्याच्यावरती कोणाला जर का काही प्रश्न असतील तर ते विचारा म्हणून सांगितलेलं होतं. त्यानुसार एक प्रश्न आमच्याकडे आलेला आहे आणि तो जो प्रश्न आहे त्याच्यावरच आपण आज बोलणार आहोत. म्हणजे तो अगदी बराच खोल जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचं नीट आपण एक थोडीशी चर्चा करण्याची गरज आहे असं वाटलं. जो मिहिर बिवलकर यांचा प्रश्न आहे आणि तो बहुतेक सगळ्यांना पडला असेल असं वाटतं. त्यांनी असं लिहिलेलं आहे, गौरीताई said de-dollarization will change the valuation of the assets all over the world, including stock market and real estate. My question is, why will real estate companies all over the world allow de-dollarization to happen in the first place? Won't the real estate companies all over the world create their own lobby, own cabal, own cartel, and put pressure on Modi government and other governments which are taking efforts in accelerating de-dollarization? Just the way Azim Premji has started philanthropy, Bill Gates Foundation, Ford Foundation, etc., have become philanthropists. Tata Group became philanthropists. We have witnessed their philanthropy in Nasik. Won't the Indian real estate giants create their lobby and start the anti-Modi philanthropy here in future? असा जरासा दीर्घ प्रश्न आहे. पण महत्वाचं आहे असं आमच्या लक्षात आलं आणि म्हणून त्याला सविस्तर उत्तर आता गौरीताई देतील. तर गौरीताई तुमच्याकडे देते. नमस्कार. खूप मोठा प्रश्न विचारला त्यांनी आणि बहुतेकांना याचा हा उलगडा होत नाही की डॉलरची व्हॅल्यू कमी झाली, डी-डॉलरायझेशन पुढे जाऊन डॉलरची व्हॅल्यू कमी होईल आणि रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटवर इफेक्ट होईल. याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे. पण याच्यासाठी मी एक रेफरन्स देते. रेफरन्स अशासाठी देते की जेव्हा केला जातो, म्हणजे साधारण माझा अभ्यास करण्याचा कल असा आहे की आधी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा इफेक्ट काय झाला आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे कोणाकोणावर झाला, त्याचा एक ठोकताळा मांडून एक अनालिसिस करते मी. असं एक पद्धत आहे माझी. तर इथे आपल्या व्ह्युअर्सना एक घटना सांगायची 1985 मध्ये घडलेली, की सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, अमेरिकेचा डॉलर जो आहे 1945 पासून डॉलरने एक वेगळी पोझिशन घेतलेली आहे, एक वर्चस्वाची स्थिती आहे. ती त्यांची कायम होती का आणि डॉलर कायम वरती चढता राहिला का? तर त्याचं उत्तर आहे का, डॉलर जरी चढता राहिला असला तरी 1985 मध्ये अमेरिकेने स्वतः डॉलर डिव्हॅल्यू केलेला आहे. त्यामुळे अमेरिका डिव्हॅल्यू व्हायला अलाउ करणार नाही असं अजिबात नाहीये. त्याची एक पार्श्वभूमी सांगते, त्याचे परिणाम सांगते, मग त्याच्या परिणामांचं उत्तर जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. 1985 ला कोणत्या 5 इकॉनॉमीज टॉपच्या इकॉनॉमीज होत्या? एक अमेरिका होती, जपान होती, जर्मनी, फ्रान्स. या 4 मुख्य होत्या. अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि युके. या 5 होत्या. या 5 इकॉनॉमी ह्या सगळ्यात मोठ्या इकॉनॉमी म्हणून तेव्हा 1985 ला होत्या. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, अमेरिका ही जरी एक्सपोर्ट करत असली तरी जपानने स्वतःचा जो आहे, स्वतः एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री म्हणून जपान आलं पुढे आणि जपानने स्वतःचं चलनाचं अवमूल्यन केलं होतं. त्यांनी स्वतः डिव्हॅल्युएशन केलेलं होतं येनचं. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जपानी वस्तू होत्या त्या अतिशय स्वस्तात मिळत होत्या. अमेरिकन कंपन्यांवरती याचा परिणाम व्हायला लागला आणि अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट हा प्रचंड वाढत गेला, की जो अमेरिकेला असं वाटलं आता आपल्याला इकॉनॉमी सांभाळणं कठीण आहे, की आपल्याला हे सगळं बॅलन्स करणं कठीण आहे. तेव्हा 1985 ला प्लाझा हॉटेल न्यूयॉर्क मध्ये या 5 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्याच्यामध्ये जपान हा सगळ्यात जास्त वेगात प्रगती करणारा देश होता. 70 ते 80च्या दशकात जपानचा आर्थिक प्रगतीचा वेग हा 10% जास्त होता आणि अमेरिकेमध्ये 3% होता. बाकीच्या ज्या 3 इकॉनॉमी आहे, जर्मनी, फ्रान्स आणि युके, त्यांचा मात्र इकॉनॉमिक आर्थिक प्रगतीचा दर हा
-0.7% इतका कमी होता. म्हणजे जपान खूप वेगात प्रगती करत होता. अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट वाढलेला होता. अमेरिकेचा मात्र आर्थिक वाढीचा दर 3% पर्यंत एवढाच काय म्हणतो मर्यादित राहिलेला होता. तो काही खूप मोठा झालेला नव्हता. आणि अमेरिकेला प्रश्न पडला असा, की हे जर ट्रेड डेफिसिट वाढत राहिलं तर अमेरिकन इकॉनॉमीला धोका निर्माण होईल. मग त्यांनी काय केलं, की प्लाझा हॉटेलमध्ये ते सगळे 5 देशांचे प्रतिनिधी जमले होते. त्याच्यामध्ये असं ठरलं, की जपान आणि जर्मनीने आपल्या आपलं चलन आहे ते ॲप्रिशिएट करायचं आणि डॉलर डिव्हॅल्यू होईल. आणि जपान आणि जर्मनीने त्याचं चलन ॲप्रिशिएट करायचं, त्याच्याबरोबर फ्रान्स आणि युकेनेही ॲप्रिशिएट करायचं जेवढा करता येईल तेवढं. पण जपान बरोबरचा ट्रेड डेफिसिट हा मुख्य मुद्दा असल्यामुळे जपानला फोर्स केलं गेलं, की तुम्हाला ॲप्रिशिएट करायचंच आहे. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही मॉनिटरी पॉलिसी आहे ते त्यांनी त्यांच्या देशात राबवल्या. 1985 ला घेतला गेलेला निर्णय. त्याच्यामध्ये आधीची पार्श्वभूमी अशी होती, की या सगळ्या नवीन जे आलेलं जे इकॉनॉमिक मॉडेल होतं, फायनान्शियल मॉडेल, त्याच्यामध्ये 1980 ते 85 पर्यंत US डॉलर हा 46% इतका ॲप्रिशिएट झालेला होता. आता जपानला त्यांनी सांगितलं तुमचा येन ॲप्रिशिएट करा आणि डॉलर डिव्हॅल्यू करायचा आहे. हळूहळू करत तो येन ॲप्रिशिएट करायचा होता. 1985 ते 1988 या काळामध्ये जापनीज येन 50% ॲप्रिशिएट झाला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो ॲप्रिशिएट झाला तेव्हा जसं आपण डिडॉलरायझेशनच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसं रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केट पूर्णपणे कोसळलं. त्याचं कारण असं, की ज्या प्रमाणात करन्सीचं व्हॅल्युएशन ठरलेलं होतं, एक्सचेंज रेट ठरलेला होता, डॉलरच्या तुलनेत जापनीज येनची किंमत तेव्हा 240 येन इतकी होती. $1 बरोबर 240 येन 1985 मध्ये. ती 1988 मध्ये $1 बरोबर 120 येन झाली. आणि त्याबरोबर जसं त्या डॉलरच्यामुळे ज्या येनच्या किमती वाढलेल्या होत्या त्या प्रमाणामध्ये तिथे स्टॉक मार्केट आणि रिअल इस्टेटच्या किमती वाढलेल्या होत्या. जसा तो 240 वरून 120 येन पर्यंत गेला डॉलर, तशा स्टॉक मार्केट आणि रिअल इस्टेटच्या किमती आपोआप खाली आल्या. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला हवं, की कुठल्याही लॉबीच्या हे हातात नसतं. जेव्हा करन्सी मेकॅनिझमने हे चेंजेस येतात, तेव्हा ते कुठल्याही लॉबीच्या हातात नसतात. आता आपण म्हणू भारताला कमीत कमी फटका बसणार आहे. जेव्हा भारताला कमीत कमी फटका बसणार आहे असं म्हटल्यानंतर असं आपण अज्युम करून चालू, की बाकीच्या देशांमध्ये ह्याचा डॉलर डिव्हॅल्यू झाल्यानंतरचा इफेक्ट मोठा असेल किंवा त्यांचे जे असतील रिअल इस्टेट स्टॉक मार्केट ते मोठ्या प्रमाणावर खाली येतील. भारतामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणावर कदाचित खाली येणार नाहीत, कारण डिमांड सप्लाय हा पण एक इश्यू आहे. पण या जेव्हा गोष्टी घडतात आंतरराष्ट्रीय अर्थकारणाप्रमाणे, त्याच्यामध्ये कुठलीही लॉबी कार्यरत नाही. आता मी रिसेंट महिनाभरापूर्वीची घटना सांगते. वॉशिंग्टन DC मध्ये एक ऑफिसची बिल्डिंग 90% लॉस मध्ये विकली गेलेली आहे. म्हणजे त्याची किंमत इतकी कमी आली, की जी मार्केट प्राइसच्या 90% कमीने विकली गेली आहे. म्हणजे त्यांना जेमतेम 10% त्याची व्हॅल्यू मिळालेली. तर अमेरिकेमध्ये त्यांची जर काय म्हणतो आपण ती रिअल इस्टेट लॉबी जर काही करू शकत नसेल, तर ते बाकीच्या देशात कशी करू शकणार? आणि दुसरी गोष्ट 2008 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे सबप्राईम क्रायसिस झाले, तेव्हा ज्या घरांच्या किमती कमी झाल्या, त्याच्यामध्येही कुठलीही रिअल इस्टेट लॉबी कोणालाही वाचवायला आली नव्हती. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मॉनिटरी पॉलिसी किंवा जागतिक अर्थकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्यानंतर अंतर्गत जे काही आपल्याला वाटतं की रिअल इस्टेट लॉबी आहे, स्टॉक मार्केट लॉबी आहे वगैरे, असं कोणीही कोणावर प्रेशर टाकू शकत नाही. ज्या फ्लो मध्ये त्या मॉनिटरी पॉलिसी चेंजेस होतील त्याच्याप्रमाणे ते बदल घडतात आणि ते घडावेच लागतात. मला वाटतं याच्यामध्ये त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बरोबर आहे. आणि एका देशातले तर बिलकुलच नाही. म्हणजे मला वाटतं आता गौरीताई सांगतायत त्यानुसार म्हणजे मला आठवतंय त्यानुसार अमेरिकेत आता सुद्धा काही ठिकाणी जितक्या प्रमाणात घरं विक्रीसाठी आलेली आहेत तेवढी गिऱ्हाईकं त्यांना मिळत नाहीयेत. सो अल्टिमेटली त्याचा पर्यवसान जे आहे ते घरांच्या किमती कमी होण्यामध्ये होऊन जाईल मला वाटतं. म्हणजे अगदी खरं आहे. कोसळतील आणि घराच्या एक किमती. हां. आणि आता हे मी जपानचं उदाहरण सांगितलं ना, त्याला प्लाझा अकॉर्ड म्हटलं जातं. प्लाझा हॉटेलमध्ये हा झालं होतं साईन याच्यावरती म्हणून त्याला प्लाझा अकॉर्ड म्हटलं जातं. आणि प्लाझा अकॉर्ड हा अ, म्हणजे आपण काय म्हणू की जागतिक अर्थकारणामधला एक मोठा माइलस्टोन आहे, की तिथे त्याच्यानंतर जपानने तेवढ्या दराने कधीही प्रगती केली नाही. जपानमध्ये स्टॅगफ्लेशन आलं.
1990 ते 2000 हा पिरियड जपानसाठी लॉस डिकेड म्हटला जातो. पण 1985 पर्यंत 2025 आज 2026 पर्यंत जपान इतक्या मोठ्या दराने प्रगती करू शकलेला नाहीये. त्यामुळे एक लॉस डिकेड नाही तर त्यांची 40 वर्ष 4 लॉस डिकेड्स झालेली आहेत असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. फक्त कारण एकच होतं की अमेरिकेला डॉलर डिव्हॅल्यू करायचा होता. आणि परत तेच म्हणजे मला वाटतं 85 साली पुन्हा एकदा तुम्ही जागतिक परिस्थिती बघितली तर डॉलरला टक्कर देऊ शकणारी दुसरी कुठली करन्सी नव्हती हा एक प्रश्न आहे. म्हणजे आज थोडंफार तरी तुम्ही म्हणू शकाल की दुसरे पर्याय हळूहळू तयार होत आहेत, पण तेव्हा तर काहीच नव्हतं. त्यामुळे डॉलरवाला जो बोलेल तो अंतिम शब्द असेल कदाचित त्या काळामध्ये. अगदी अगदी आणि 1990 ला ग्लोबलायझेशन नंतर खास करून ग्लोबलायझेशन नंतर म्हणजे व्ह्युअर्सना माहिती असेल की 90च्या दशकामध्ये मी तर लहान होते त्यामुळे तुम्हाला आणि व्ह्युअर्सना जास्त माहिती असेल आपल्याकडे पण रिअल इस्टेटच्या किमती त्याच्यानंतर पटापट पटापट वाढलेल्या आहेत जर तुम्ही बघितलं असेल ऑब्झर्व केलं असेल तर. आणि त्याचा एक कारण डॉलर 1991 नंतर डॉलर अचानक पटापट पटापट वरती जायला लागला. बरोबर. जो जगाने पण एक्सपेक्ट केला नव्हता. म्हणजे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी डॉलर डिव्हॅल्यू केला. पण नंतर त्यांनी आणि ज्या कारणासाठी त्यांनी डॉलर डिव्हॅल्यू केला जपान बरोबरचे ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी ते त्यांचं साध्य झालं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. फक्त जर्मनी बरोबर ते यांचं ट्रेड डेफिसिट कमी झालं तिकडे ते सरप्लस मध्ये गेले. पण जपान बरोबर ते ट्रेड डेफिसिट मध्ये सरप्लस मध्ये गेले नाहीत. पण जपानच्या अर्थव्यवस्थेची मात्र पूर्णपणे वाट लागली असं म्हणता येईल इथपर्यंत त्यांनी करून ठेवलं होतं सगळं. मला वाटतं म्हणजे हे उदाहरण कदाचित चुकीचं असेल, पण आजच्या घडीला सुद्धा भारत ह्याच्यामध्ये होता की नाही? म्हणजे अमेरिका डेफिसिटमध्ये होती. भारत-अमेरिका कॉमर्स बघितलं आपण तर. आणि जे भारताला जे पैसे काहीतरी इफ आय एम नॉट मिस्टेकन $70 बिलियन पर्यंत आपला ट्रेड सरप्लस होता अमेरिकेसोबत. नाही $40 बिलियन आहे. 40 बिलियन. 42 असं 42 असं आहे. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल ट्रम्प म्हणायचे की त्यांचा जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे ते पैसे आमचे आहेत असं ते म्हणायचे. कारण का तर तो ट्रेड सरप्लस तुम्ही गेली 10 वर्ष सगळी जमा केलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडे पैसे जमा झालेत ते आमचे पैसे आहेत ते परत आमच्या इकॉनॉमीमध्ये यायला पाहिजेत असं ते आता सुद्धा कदाचित आणखी काही बोलत असतील आणि आपल्या सरकारबरोबर बोलणी सुद्धा चालू असतील या सगळ्यावर. पण आता तो प्रश्न नाहीये. आता जो नवी मॉनिटरी सिस्टीम येते त्याच्यामध्ये अनेक परिमाण बदलणार आहेत आणि परत एकदा त्या काळचा भारत सरकार आणि त्याची आर्थिक शक्ती आणि आजची शक्ती याच्यात खूप फरक पडलाय. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज निदान बार्गेनिंग पॉवर थोडी तरी आलेली आहे. मी म्हणेन. तेव्हा तर काहीच नव्हतं. आणि तेव्हा तर इनफॅक्ट आपण डिफॉल्ट झालेले होतो फॉरेन पेमेंट्सवरती 90च्या हो सुरुवातीला. हो 90च्या दशकामध्ये. तर आपण पण न्यू मॉनिटरी पॉलिसी आणि ते सगळं आणलं त्याच्यानंतर 91 ला झालेला आपल्याकडे आर्थिक बदल फार मोठा घडला. तर त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या ग्लोबलायझेशन नंतरच्या. करेक्ट. त्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे जपानला एका बाजूने काय म्हणतो दुबळं केल्यानंतर अमेरिकेला तसा टफ फाईट देईल कोणी असा राहिला नव्हता त्यांच्या प्रोडक्शन फील्डमध्ये खास करून. बरोबर. नंतर 2000 सालानंतर ते हळूहळू चीनकडे शिफ्ट होत गेलं त्यामुळे चीन आज खूप मोठी दादागिरी करतोय तो भाग वेगळा. पण तेव्हा अमेरिका पहिल्या क्रमांकाची इकॉनॉमी आणि दुसऱ्या क्रमांकाची जपान होती. म्हणजे तेव्हा अमेरिका $4 ट्रिलियन इकॉनॉमी होती आणि जपान $1 ट्रिलियन होते. आज अमेरिका $30 ट्रिलियन झाली. म्हणजे जवळ 7-7.5 पट इकॉनॉमी वाढली आहे. पण जपान एकची फक्त $4 ट्रिलियन म्हणजे जपान फक्त चौपटच वाढलेला आहे. अमेरिका ज्या वेगाने म्हणजे अमेरिका कमी वेगाने प्रगती करत होती तरी तिथपर्यंत गेली. जपान जास्त वेगाने प्रगती करत होतं आणि असं म्हटलं जात होतं की जपान दुसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी असेल $1 ट्रिलियन तरी जपान अमेरिकेला कधीही पुढे टाकेल कारण त्यांचा 10% पेक्षा जास्त असलेला आर्थिक प्रगतीचा दर असं होतं. पण ते अमेरिकेने डिव्हॅल्यू केला आणि त्याच्यानंतर जे त्यांच्याकडे बदल घडले त्याच्या धक्क्यातून ते अजूनपर्यंत सावरू शकले नाहीत. नंतर पुढे एन कॅरी ट्रेड 1999 पासून सुरू झाला. तो अजून एक वेगळा भाग आहे. पण
अमेरिकेने कधीच डिव्हॅल्यू केला नव्हता का, तर अमेरिकेने डिव्हॅल्यू केला होता स्वतःच्या फायद्यासाठी डिव्हॅल्यू केला होता. आणि डिव्हॅल्युएशन नंतर जे इफेक्ट्स होतात ते मॉनिटरी पॉलिसीच्या फ्लो मध्ये आलेले इफेक्ट्स असतात, ती कोणी थांबवू शकत नाही. त्याला कुठलीही लॉबी कंट्रोल करू शकत नाही. आणि परत एकदा जपानची परिस्थिती आठवून बघा तुम्ही. जपान संरक्षणासाठी आज सुद्धा अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून आहे. म्हणजे त्यांचा तो जो म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकणार की ते त्यांना फटकारलं असतं त्यांनी. त्यांच्याकडे ती ताकदच नाहीये मुळी. भारताने कसं का होईना स्वतःचं डिफेन्स सगळं आपण थोडं थोडं का होईना डेव्हलप करत आणलं. आता अर्थकारण आपलं डेव्हलप करतोय आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पैसा येतो आहे तो समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपेल याची व्यवस्था म्हणजे हा भाग परत चीनमध्ये एवढा झाला नाही जेवढा आज भारतामध्ये होतोय. त्यामुळे भारतामध्ये सगळे समाज घटक जे आहेत ते एक प्रकारे वर उचलले जात आहेत, जे चीनमध्ये होऊ शकलं नाही. त्यामुळे अनेकांनी ज्या चुका केल्या त्या चुका न करता भारत काहीतरी प्रगती करतोय. हे सगळं असलं तरी देखील गौरीताई म्हणतात तसं ती सुनामी आहे आणि ती सुनामी कोणी कार्टलायझेशन करून थांबवता येत नसते. तुला आणखी काही सांगायचं आहे या विषयावर किंवा आपण एक 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 प्लाझा अकॉर्ड बद्दलच बोलायचं होतं की म्हणजे प्लाझा अकॉर्ड तेव्हा झाला त्याच्यामध्ये म्हणजे मी एका आपल्याच ह्याच्यामध्ये आपल्या प्रसार माध्यमांमध्ये फार मोठे मोठे म्हणण्यापेक्षा त्यांनी काम केलेले एक जर्नलिस्ट आहेत, त्यांच्याशी बोलत होते. त्यांना बऱ्यापैकी गोष्टींची माहिती आहे. त्यांना मी सांगितलं, म्हटलं हे असं असं झालं होतं, तुम्हाला माहितीये का म्हटलं. ते म्हणाले अगं नाही, आपल्याकडे कुठे आलंच नव्हतं हे. म्हणजे भारतीय प्रसार माध्यमांनी या प्लाझा अकॉर्डची विशेष दखल घेतलेली नव्हती. करेक्ट. म्हणजे आता जेव्हा रेफरन्स म्हणून आपण मागे जातो आणि बघतो की अमेरिकेची पोझिशन काय आणि त्यांनी कोणकोणत्या वेळेस कोणकोणत्या डिसिजन घेतल्या होत्या, तर ट्रेड डेफिसिट करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. सॉरी, ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी त्यांनी डॉलर डिव्हॅल्यू करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा जपानच्या रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटवरती विपरीत परिणाम झाला, जे जपानलाही अपेक्षित नव्हतं. हळूहळू करत झाला, ते काही एका रात्रीत होण्यासारख्या गोष्टी नसतात. 3 वर्ष भले 85 ला प्लाझा अकॉर्ड झाला, पण 88 ला त्याचे इफेक्ट दिसून आले. 3 वर्ष जावी लागली. पण तरीही जो फटका त्यांना बसला त्याच्यामधून परत त्या वेगाने ते प्रगती करू शकलेले नाहीत. हा सगळ्यात मोठा फटका होता त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणालात तसं डिफेन्ससाठी ते अमेरिकेवर अवलंबून आहेत. आपण रशियाकडून तेल घेतो कधीपासून, रशिया युक्रेन युद्धावर नंतर सँक्शन लागल्यापासून. पण आता बातमी आली जपानने पहिला टँकर रशियाकडून घेतला कारण जपानकडे एनर्जी क्रायसिस झाले म्हणून. तर जपान तेवढंही डेव्हलप नाहीये की ते रशियाकडून तेल घेऊ शकेल. इतकंही स्ट्रॉंग नाहीये, डेव्हलप म्हणण्यापेक्षा स्ट्रॉंग नाहीये जितका ऑटोनॉमी आपल्या नेतृत्वाने. हा, स्ट्रॅटेजिक जितका ऑटोनॉमी आपल्या ज्याला आपण म्हणतो, धोरणात्मक स्वातंत्र्य ते त्यांच्याकडे नाहीये जपानकडे. आणखी एक गंमत सांगते म्हणजे ही गंमत नाहीये तशी पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जेव्हा अणुबॉम्ब टाकला गेला जपानवरती तो कुठे टाकला गेला, ते जी 2 शहरं आहेत नागासाकी आणि हिरोशिमा, या दोन्ही शहरांमध्ये जपानची डिफेन्स टेक्नॉलॉजी होती सगळी. आणि त्या सगळ्या कंपन्या या टार्गेट करून संपवल्या गेल्या. लक्षात घ्या. कारण त्यांनी ओके. जी प्रगती केलेली होती डिफेन्समध्ये ती कदाचित तेव्हा अमेरिकेलाही जमलेली नव्हती. तेव्हा अशा अवस्थेमध्ये जर का जपानला सोडलं, तर ते आपल्या सत्तेला आव्हान देतील हे अमेरिकेला तेव्हा कळलेलं होतं जेव्हा त्यांनी अणुबॉम्ब टाकले त्यांच्यावरती. तेव्हा अमेरिका एक प्रकारे तुम्ही त्यांच्या समोर त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून जाणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. जपानला नाही म्हणजे 2दा आता फटका बसला याचा अर्थ. एकदा त्यांनी हा अणुबॉम्ब एक चोचलाय आणि आता हा प्लाझा अकॉर्डचा दुसरा एक प्रकारचा अणुबॉम्बच झाला त्यांच्या देशावरचा. हां, आर्थिक बॉम्ब टाकला त्यांनी. राइट. 1945ला अणुबॉम्ब टाकला आणि 85ला आर्थिक बॉम्ब टाकला. येस. आणि त्याचा 45चे परिणाम बरेच वर्ष भोगावे लागले, असे 85चे परिणाम त्यांना बरीच वर्ष भोगावे लागले. त्यात येन कॅरी ट्रेडमुळे थोडाफार हातभार लागला त्यांच्या इकॉनॉमीला. पण तितके तसे तसे ते पुढे गेले नाहीत की जे अमेरिकेला टक्कर देतील असं सगळ्यांचं म्हणणं होतं की अमेरिकेला मागे टाकून जपान क्रमांक 1 ची इकॉनॉमी बनेल.
तसं कुठेच आता म्हणजे नियर फ्युचर मध्ये पण दिसत नाहीये एवढं तर नक्की. अजूनही स्टॅग्फ्लेशन सारखी स्थिती आहे त्यांची. म्हणूनच कौतुक करायला पाहिजे मोदींचं, की किती जपून जपून पावलं टाकतायत बघा. की एक प्रकारे आपल्याला रबिंग सॉल्ट ऑन द वुंड म्हणतात, तशा प्रकारे आपल्याला डिवचण्याचे प्रयत्न चाललेत. पण ते कुठेही उत्तेजित होऊन त्याला प्रत्युत्तर देत नाहीत. कारण प्रत्युत्तर दिलं तर तुम्ही आणखी 10 पावलं खालीच जाल, वरती नाही जाऊ शकणार. त्यामुळे आहे ते ठीक आहे. शाब्दिक मार असतो तो सहन करणं सोपं असतं. पण हे असे मार ज्यावेळेला येतात अंगावरती तेव्हा मग ते आपल्याला कठीण जातात आणि म्हणून कुठेही आपल्याला आपल्या अंगामध्ये भरपूर विरश्री असते अनेकदा मोदींनी अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पण ते काही गोष्टीवरती संयम ठेवणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला ह्या उदाहरणांवरून दिसून येईल. मला वाटतं आपण आता शेवटाकडे आलं तर हरकत नाहीये का? हो हो अगदी अगदी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर शेअर करा लिंक. व्हिडिओला लाईक करा दोन्ही चॅनेलवरती आणि दोन्ही चॅनेलवर सबस्क्रिप्शन जरूर करा. धन्यवाद. गौरीताईंचे आभार मानते. आज त्या आपल्याकडे आल्या आणि हा विषय परत एकदा समजून सांगितला. आणखी पुन्हा एकदा आवाहन करते, की अजूनही काही शंका असतील तर पाठवत राहा. आम्ही ते एकामागून एक असेच वेगळे एपिसोड करून त्याच्याकडे तुमचं हे करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.